श्री स्वामी समर्थ. आज तुमच्या समोर दोन पवित्र गोष्टी आहेत. एका बाजूला आहे श्री विष्णूला अतिशय प्रिय असलेली तुळशीचं पान आणि दुसऱ्या बाजूला आहे भगवान महादेवाला अर्पण केलं जाणारं पवित्र बेलपत्र. कोणतीही घाई करू नका. तुमचं मन शांत करा. डोळे काही क्षण मिटा. श्री स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि मनाला ज्या पानाकडे ओढ वाटेल ते पान निवडा. तुमची निवड ही तुमच्या मनाच्या भावनांचं प्रतीक आहे. आता पाहूया या निवडीतून तुमच्यासाठी कोणता प्रेरणादायी संदेश मिळतो. जर तुम्ही तुळशीचं पान निवडलं असेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. तुझं मन अतिशय कोमल आहे. तू दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा अनेकदा बाजूला ठेवतोस. अनेक वेळा तुझ्या चांगल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो. तरी तू कटुता मनात ठेवली नाहीस. तुझ्या जीवनात आलेल्या अडचणींनी तुला थकवलं असेल, पण त्या तुला अधिक मजबूत बनवत आहेत. लक्षात ठेव, प्रत्येक कठीण काळ कायमचा राहत नाही. धीर, श्रद्धा आणि योग्य प्रयत्न याची साथ असेल तर परिस्थिती बदलू शकते. जे काम अडकलं आहे त्यात सातत्य ठेव. प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन येतो. घरातील वातावरण प्रेमाने आणि संयमाने सांभाळ. वडीलधाऱ्यांचा आदर आणि लहानांवर प्रेम हीच खरी संपत्ती आहे. रागापेक्षा शांततेची भाषा अधिक प्रभावी असते. जर मनात चिंता असेल तर दररोज काही क्षण प्रार्थना, नामस्मरण किंवा शांत ध्यानासाठी द्या. त्यामुळे मनाला स्थैर्य मिळेल आणि निर्णय अधिक स्पष्ट होतील. स्वतःवर विश्वास ठेवा. तुझ्या चांगल्या कर्माचं फळ योग्य वेळी नक्की मिळेल. जर तुम्ही बेलपत्र निवडलं असेल तर पहा, जर तुमची निवड बेलपत्र असेल तर हा संदेश तुमच्या मनाला नवीन ऊर्जा देणारा आहे. बेलपत्र हे भगवान महादेवाला अत्यंत प्रिय मानलं जातं. ते संयम, सामर्थ्य आणि अंतर्मनाच्या स्थैर्याचं प्रतीक आहे. तुझ्या आयुष्यात गेल्या काही काळात अनेक परीक्षा आल्या असतील. कधी मेहनतीनंतरही अपेक्षित यश मिळालं नाही, तर कधी जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. अशा वेळी मन खचणं स्वाभाविकच आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक अडथळा तुला अधिक सक्षम बनवतो. तू अनेकदा स्वतःच्या भावना मनातच ठेवतोस. सर्वांचं ऐकतोस, पण स्वतःचं दुःख फार कमी लोकांशी बोलतोस. मनातील भार कायमचा बाळगू नकोस. योग्य व्यक्तीशी संवाद साध, प्रार्थना कर आणि स्वतःलाही थोडा वेळ दे. जर एखादे काम वारंवार अडकत असेल तर त्याकडे नव्या दृष्टिकोनातून पहा. कधीकधी मार्ग बदलावा लागतो, पण धैर्य सोडू नको. सातत्य, संयम आणि योग्य निर्णय यामुळे हळूहळू परिस्थिती बदलू शकते. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घे. गरज आणि इच्छा यातील फरक समजून खर्च कर. लहान बचतही मोठा आधार ठरू शकते. कुटुंबात प्रेम आणि विश्वास टिकवण्यासाठी शांतपणे संवाद साध. कठोर शब्द अनेकदा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. दुसऱ्यांच्या प्रगतीकडे पाहून स्वतःची किंमत कमी समजू नकोस. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. तुझ्या जीवनाची वेळही येईल. स्वतःवर विश्वास ठेव आणि चांगल्या कर्माचा मार्ग सोडू नकोस. दररोज काही क्षण नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यानासाठी राखून ठेव. मन शांत झालं की योग्य निर्णय घेणं अधिक सोपं होतं. श्रद्धा आणि प्रयत्न याची साथ असेल तर पुढे जाण्याची ताकद मिळते. हे लक्षात ठेव, खरा विजय बाहेरच्या जगावर नसतो, तो स्वतःच्या भीतीवर आणि निराशेवर मिळवलेल्या विजयात असतो. तुम्ही तुळशीचं पान निवडलं असो किंवा बेलपत्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा, तुमचं चांगलं विचार आणि तुमचे चांगले सत्कर्म. पान हे फक्त एक प्रतीक आहे. खरा बदल तुमच्या विचारात, कृतीत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून घडतो. आजपासून एक संकल्प करा की कोणाच्याही मनाला जाणून बुजून दुःख देणार नाही. शक्य तितकी मदत कराल, पण स्वतःचं कर्तव्यही विसरणार नाही. प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने आणि सकारात्मक विचारांनी कराल. लक्षात ठेवा, जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी निराश होऊ नका. प्रत्येक रात्रीनंतर नवीन पहाट येते. त्याचप्रमाणे प्रत्येक संकटानंतर नवीन संधी तुमची वाट पाहत असते.
धैर्य ठेवा, संयम ठेवा आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहा. राग, मत्सर आणि अहंकार हे मनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्याऐवजी प्रेम, क्षमा आणि नम्रता या गुणांना आपल्या जीवनात स्थान द्या. जेव्हा मन शांत असतं तेव्हा योग्य निर्णय घेणं सोपं होतं. घरात आई-वडिलांचा आदर करा, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि लहानांवर प्रेम ठेवा. घरात एकमेकांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करा. अनेक समस्या शांत संवादाने सुटू शकतात. आर्थिक बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्या. मेहनत करा, प्रामाणिक राहा आणि कोणाच्याही हक्कावर डोळा ठेवू नका. तुमचं चांगलं कर्मच तुमची खरी संपत्ती आहे. दररोज काही मिनिटे नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यान करा. मनातील चिंता कमी करण्यासाठी ही सवय उपयोगी ठरू शकते. श्रद्धेबरोबरच योग्य कृतीही आवश्यक आहे. फक्त इच्छा करून यश मिळत नाही. प्रयत्न, यश, संयम आणि सातत्य याची जोड लागते. कोणतीही अडचण कायमची नसते. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि योग्य प्रयत्नांनी जीवनात बदल घडू शकतो. म्हणून आशा सोडू नका. आता माझ्यासोबत मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ईश्वर तुमच्या जीवनात शांती, धैर्य, सद्बुद्धी आणि योग्य मार्गदर्शन देवो. तुमच्या कुटुंबात सुख, समाधान आणि प्रेम कायम राहो. तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला यश लाभो. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा प्रेरणादायी संदेश ऐकता येईल. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.